ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयं गोष्पदीकृतवाराशिं मशकीकृतराक्षसं रामायणमहामाला रत्नं वन्दे नीलात्मजं कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। दाशरथींची चरित्रे म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांच्या चरित्राचा आपण विचार करतोय आणि त्यामध्ये भरताच्या चरित्राला आरंभ केलाय। प्रसंग हा प्राप्त झालाय की महाराज दशरथांचा मृत्यू झालेला आहे आणि भरताला परत येण्याची सूचना वसिष्ठांनी पाठवलेली आहे। भरताला ज्ञान नाहीये की महाराजांचा मृत्यू झालाय, आपल्या वडिलांचा मृत्यू झालाय। दूतांना पाठवताना त्याला सांगू नका की वडिलांचा मृत्यू झालाय ही सूचनाच दिली होती, फक्त लवकरात लवकर बोलवलंय एवढंच सांगितलं। इथून पुढे आता भरत परत येत असताना त्यांना काही अशुभ सूचक संकेत झाले, अपशकुन झाले, त्यांना काहीतरी वाईट घडलंय याची कल्पना होती, काय घडलंय हे माहिती नव्हतं, दूतांनी काही सांगितलं नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये भरत नगरामध्ये प्रवेश करते झाले। भरतांनी नगरात ज्या वेळेला प्रवेश केलाय त्यावेळेला भरतांना नगर प्रवेशापासूनच अग्निदिव्याला सामोरं जावं लागतंय। एका दृष्टीने पावलोपावली त्यांची आता परीक्षा होते, काय घडलंय, काय झालंय। स्वतः भरत तो शोक व्यक्त करतात आणि त्याबद्दल माता कैकेयीला सांगतात। भरतांनी नगरामध्ये प्रवेश केला, ज्यावेळेला नगरात प्रवेश केला त्यावेळेला त्यांना आपलं नगर, आपली अयोध्याच ओळखू आली नाही। त्यांनी व्यक्त केलेला जो शोक आहे सारथ्यासमोर, बरोबर आलेल्या दूतांच्या समोर, तो मुळातून पाहण्यासारखा आहे। गृहस्थांच्या घरामध्ये झाडलोट दिसत नाहीये, बलिवैश्वदेव होताना दिसत नाहीये, धूप दीप यांचा गंध दरवळत असायचा तो येत नाहीये, वेदघोष ऐकू येत असायचा तो दिसत नाहीये, दुकानं ही सामानाने परिपूर्ण भरलेली असायची तशी दिसत नाहीये, ती ओस पडलेली आहेत, बाजार ओस पडलेला आहे। मी निघालो की लोक आनंदाने येऊन विचारपूस करत असत, विचारत असत, त्यांच्याबरोबर संवाद होत होता तोही नाहीये। सर्व नगरजन म्लान मुखाने आहेत, दुःखी आहेत, काही कोणी माझ्याशी बोलत नाहीये। असं काय घडलंय? भरत म्हणतात, ताम शून्य शृंगाटकवेश्मरथ्याम रजो ऋणद्वारक वाटयंत्राम ताम शून्य शृंगाटकवेश्मरथ्याम रजो ऋणद्वारक वाटयंत्र्याम दृष्ट्वा पुरीमिंद्रपुरी प्रकाशाम दुःखेन संपूर्णतरो बभूव। जी अयोध्यापुरी देवराज इंद्रांच्या अमरावती प्रमाणे, नगरी प्रमाणे अत्यंत शोभायमान होती, तिची ही दुर्दशा झालेली पाहून सगळीकडे आता धूळ जमा झालेली, म्हणजेच पडीक, जर का आपण अगदी सोप्या भाषेत म्हटलं तर अत्यंत वाईट अवस्था झाली आहे नगराची।
अशी ती नगराची अवस्था पाहून भरताला अत्यंत शोक झाला. बभूव पश्यन् मनसो प्रियाणी यान्यन्यदा नास्य पुरे बभूव आवक्षिरादीन मनान हृष्टः पितुर्महात्मा प्रविवेश वेश्म. भरताने कधीही पूर्वी न पाहिल्यासारखी अयोध्या पाहिल्यानंतर दुःखानेच आपल्या वडिलांच्या महालामध्ये प्रवेश केला. आईच्याकडे गेला. भरताने वडिलांच्या महालामध्ये आता प्रवेश केला. इथपर्यंतच्या प्रसंगाचं विश्लेषण करायचं झालं तर हे लक्षात घ्या की प्रजाजन जे आहेत त्यांना एवढंच कळलेलं आहे की कैकेयीच्या कारस्थानामुळे रामाला वनवास झालाय आणि त्या दुःखाने आपले अत्यंत प्रिय राजे दशरथ त्यांचा मृत्यू झालाय आणि राज्य भरताला मिळत आहे. याचा अर्थ यामध्ये भरताचा देखील डाव आहे, काहीतरी कार्यभाग आहे. पण आमचा भरत एवढा चांगला सद्गुणी जो रामाला अत्यंत प्रिय आहे तो असं वागू शकत नाही. जिथे रामाने भरताला आपलं म्हटलेलं आहे तिथे भरत वाईट असू शकत नाही. पण भरत राज्य प्राप्त होत आहे ना, काहीतरी चुकतंय. त्यामुळे कोणी बोलूही शकत नाहीये, शोक व्यक्तही करू शकत नाहीये. जाऊन भरताशी बोलावं तर कसं बोलावं प्रजेला कळत नाहीये. आणि ती शोकपूर्ण अवस्था भरताला सहन करावी लागली. भरताला प्रत्यक्ष तो शोक दुःख प्राप्त झालाय. कोणी येऊन त्याच्यावरती दगड मारले, चिखलफेक केली, तोंड काळं केलंय, जा तू असाच आहेस, त्याचा धिक्कार केलाय, तुझी आईच तशी आहे, कोणी काही म्हटलेलं नाहीये. रामायणाने तसं वर्णन केलं नाहीये. अयोध्येतल्या नगरवासी जनांनी भरतावरती उगाच आक्षेप उघडपणे घेतलेला नाहीये. मनात संदेह आहे तो पूर्ण होईपर्यंत, तो दूर होईपर्यंत थांबले ते. पण कसंही असलं तरी त्या अग्निदिव्याला भरताला ते सामोरं जावं लागलं, ते दुःख सहन करावं लागलं. आणि त्या दुःखामध्येच जेव्हा भरताने महालात प्रवेश केला, आईला अत्यंत आनंद झाला. आईला राहवलं नाही. आईने आनंदानेच सर्व बातमी सांगितली. म्हणजे सांगत असताना आता राम वनवासात गेलेला आहे आणि तुला राज्य प्राप्त होत आहे हे सगळं म्हटलं. पण तिकडे जर का तो मुळातून आलेला क्रम पाहिला तर तिथे पदोपदी प्रत्येक संवादामध्ये भरताची परीक्षा झालेली दिसून येते. कारण एका मागून एक दुःखाचे लोट भरतावरती आले. भरताने आधी प्रश्न केला की प्रायशः माझे वडील तुझ्याच महालात असायचे, तुझ्याच जवळ असायचे, ते दिसत नाहीयेत. मग वडिलांचा मृत्यू कळला. मग वडिलांचा मृत्यू का झाला, असा कोणता रोग त्यांना झाला? काही नाही. तुझा भाऊ जो आहे राम, लक्ष्मण राम, त्याच्या विरहामध्ये. मग त्याचा विरह का निर्माण झाला? नाही, ते वनवासात गेले. ते वनवासात का गेले? असं करत 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 ज्या वेळेला भरताला कळलं की मातेने जे वचन मागितलेलं आहे त्या वचनामुळे सर्व काही झालेलं आहे, त्यावेळेला भरताला राग अनावर झाला. भरताने मातेचा धिक्कार केला, निर्भत्सना केली आहे. भरताने मातेला जे जे काही बोललंय, जे वचन उद्गारली आहेत ती धर्माला अनुसरून आहेत. राग अनावर झाला म्हणून भरताने उगाच काहीतरी आई मातेला सांगितलं, बोललाय, असं झालं नाही. तू केलेल्या कर्माचा परिणाम काय होतोय हे मातेला कळावं, किंवा असं वागलं तर काय परिणाम होतो हे इतरांना कळावं, म्हणून भरतांनी ते सगळी वचन उद्गारलेत. भरत त्या प्रकारे बोलले. भरताने मातेचा धिक्कार करत असताना सांगितलंय की हे तुझं जे कर्म आहे त्याच्यामुळे तुला कुठेही स्वर्ग लोकाधिकांमध्ये जागा मिळणार नाही, तुला स्थानच मिळणार नाही. तू अशी दुष्टचारिणी आहेस, तू अशी पापाचरणी आहेस. म्हणजे
तू अशी तू अशी दुष्टचारिणी आहेस, तू हे जे पाप केलेलं आहेस, त्यामुळे राज्यात भ्रंशस्व कैकेयी नृशंसे दुष्टचारिणी परित्यक्तासि धर्मेण मामृतम रुदती भव. कैकेयी माते, तू दुष्टाप्रमाणे वर्तन करणारी क्रूर हृदयी आहेस. तू राज्याने भ्रष्ट हो, मी तुझा परित्याग केलाय, धर्मानेच तुझा परित्याग केलेला आहे. आता तू माझ्यासाठी किंवा महाराज दशरथांसाठी रडू नको, किंवा मला मेलेलं समजून, आता मी तुझ्यासाठी पुत्र राहिलो नाही, मी मेलो असं समजून तू जन्मभर रडत राहा. वाल्मिकी रामायणामध्ये भरत मातेला तू माझी माताच नाही असं स्पष्ट म्हणत नाही, मानसाने ते वर्णन केलेलं आहे. पण वाल्मिकी रामायणामध्ये भरत जे जे म्हणाले त्यामध्ये हाच भाव प्रकट होतो, आई तू आता माझ्यासाठी आईच राहिली नाहीस, तू माझ्यासाठी शत्रू झालेली आहेस. भ्रूण हत्यामसी प्राप्ता कुलस्यास्य विनाशनात कैकेयी नरकं गच्छ माच तातस लोकताम. तू ह्या कुलाचा विनाश करण्यासाठी भ्रूण हत्येचं पाप आपल्या माथी मारून घेतलेलं आहेस, कारण आता मी तुझ्यासाठी पुत्र राहिलेलो नाही, तू मला गर्भातच मारून टाकलंस. त्यामुळे तू नरकामध्ये जा. का? कारण तुला आणि तू आणि माझे वडील एका लोकामध्ये राहण्याच्या योग्यतेचे नाहीत, तू नरकातच जा. वडिलांच्या सालोक्याला तुला प्राप्त होता येणार नाही. मातृरूपे ममा मित्रे मातृरूपे मम अमित्रे, हेच गीतरामायणामध्ये माडगुळकरांनी माता न तू वैरिणी हे म्हटलं. मातृरूपे मम अमित्रे, तू माझी शत्रू आहेस, माझी माता नव्हेस. नृशंसे राज्य कामुके, राज्याच्या लोभामध्ये आपल्या नवऱ्याचा घात करणारी आहेस. नतेहम अभिभाष्येस्मी दुर्वृत्ते पतिघातिनी. मला तुझ्याशी बोलायचं देखील नाही, तू माझ्याशी बोलूच नकोस. नत्वम अश्वपते कन्या, अश्वपतीची नव्हेस कन्या. नत्वम अश्वपते कन्या धर्मराजस्य धीमतः राक्षसी तत्र जातासी कुलभ्रध्वंसिनी पितुः. तू बुद्धिमान धर्मराज अश्वपती केकय राजाची कन्या नव्हेस, त्या कुलामध्ये जन्माला आलेली कोणीतरी तू एक राक्षसी आहेस. भरतांना क्रोध अनावर झालाय, पण भरतांनी हे जे काही बोललंय, हे जे काही ही जी काही निर्भत्सना केली आहे मातेची, ती माता आणि भरत एकांतात असताना केली आहे, जगासमोर केलेली नाही. लोकांसमोर, प्रजेसमोर, दरबारामध्ये अशी निर्भत्सना आईची केलेली नाही. ती मर्यादा भरतांनी जपली आहे, कारण त्यांना माहितीये हे अशी निर्भत्सना, हे असं मी जर का प्रजेसमोर बोललो आणि ते दादाला कळलं तर दादा मला माफ करू शकत नाही, दादा मला क्षमा करणार नाही. तसं बोलणं अयोग्यच ठरेल. आता काय करा? झालं, चुकलं, विषय संपला. नाही, ज्या चुका झाल्या त्या होऊन गेल्या, त्या चुका आता बदलता येत नाहीत. पण ज्यांची मनं दुखावली गेली आहेत, ज्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी काही किंतु नाही, काही संदेह असणार नाही, पण ज्यांना ते दुःख प्राप्त झालंय, त्या सर्वांचं सांत्वन करणं कर्तव्य आहे, हे भरतांनी जाणलं. आणि झालंही तेच. ज्या वेळेला माता कैकेयीचा
उपहास अशी निर्भत्सना भरत करत होते, त्या क्रोधामध्ये भरत ज्यावेळेला मूर्छित होऊन जमिनीवरती पडले आणि थोडेफार आता सचेतन होत होते, त्यावेळेला भरतांचा आवाज कौसल्या मातेने ओळखला आणि तिने सुमित्रेला सांगितलं, तो जिथे भरत आहे त्याला मला भेटायचंय, तिथे घेऊन जा. भरताची ती अवस्था पाहिल्यानंतर कौसल्येलाही दुःख दाटून आलं. तिथे शत्रुघ्न भरत दोघेही होते. रामायण वर्णन करतं, ततः शत्रुघ्न भरतौ कौसल्यां प्रेक्ष्य दुःखितौ पर्यश्वजेतां दुःखार्तां पतितां नष्टचेतनां रुदन्तौ रुदती दुःखात समेत्यार्या मनस्विनी भरतं प्रत्युवाचेदं कौसल्या भृश दुःखिता. तिथे माता कौसल्या आली आणि दुरूनच ज्या वेळेला भरत आणि शत्रुघ्नाला पाहिलं, दुःखाने ती तिकडेच खाली कोसळली. माता कौसल्याची ती अवस्था पाहून भरताला राहवलं नाही, ते धावत तिकडे आले आणि माता कौसल्याच्या कुशीमध्ये शिरले, स्फुंदून स्फुंदून रडू लागले. आणि त्यावेळेला मातेने त्यांना जवळ घेतलं, कौसल्या मातेने, आणि म्हणायला लागले, अरे तुला राज्य होतं ना, हे घे, तुला राज्य मिळालं. इदम ते राज्य कामस्य राज्यम प्राप्तम अकंटकम, तुला अकंटक निष्कंटक राज्य प्राप्त झालंय, घेऊन टाक. परंतु मला दुःख ह्याच आहे, संप्राप्ताम बत कैकेय्या शीघ्रम शीघ्रम क्रूरेण कर्मणा. पण मला दुःख ह्याच आहे की ते कैकेयीने ज्या क्रूर कर्माने केलेले आहे ते अयोग्य आहे. कैकेयीने केलेल्या घाईमुळे अत्यंत क्रूरपणे ते तुला प्राप्त झालेलं आहे. माता कौसल्याने अनेक प्रकारे दुःख भरतासमोर व्यक्त केलं. भरताला ते सहन झालं नाही. भरत म्हणाला, आई, याच्यामध्ये माझा काही दोष नाही, याची मला कल्पनाही नव्हती. हे झालंय ते अयोग्यच झालेलं आहे. एवं विलपमानां तां प्राञ्जलिर्भरतस्तदा कौसल्यां प्रत्युवाचेदं शोकैर्बहुभिरावृतम् आर्ये कस्मादजानन्तं गर्हसे मामकल्मषं विपुलांच मम प्रीतिं स्थितां जानासि राघवे. अगं निष्कारण तू मला का दोष देतेस? तुला माहितीये माझं रामावर आणि रामाचं माझ्यावर किती प्रेम आहे. माझी बुद्धी कधीही धर्मावरून ढळलेली नाही. मी तर म्हणतो की ज्या कारणांमुळे किंवा ज्याच्या कोणाच्या कारस्थानामुळे ज्यांच्यामुळे भरताला रामाला वनवासात जावं लागलं, त्यांना अत्यंत दुःख प्राप्त होईल. त्यांना अनेक पापांचं धनी व्हावं लागेल. त्यांना कधीही सुख मिळणार नाही, त्यांना कधीही विश्राम मिळणार नाही. त्यांना जुने पुराणे कपडे घालून, फाटकी वस्त्र धारण करून भीक मागत फिरावं लागेल. कपालपाणी पृथ्वी मटताम चीर संवृत्तः भिक्षमाणो यथोन्मत्तो यस्यार्योनुमते गतः. ज्याच्या अनुमतीने तो राम माझा दादा वनवासात गेलेला आहे, त्याची ही अवस्था होईल. अनेक प्रकारे भरतांनी दुःख व्यक्त केलं. मातेला सांगितलं, आई, आता कौशल्याला म्हणतायत भरत, मी रामाला परत घेऊन येईन आणि त्यालाच राज्याभिषेक होईल, मला राज्याभिषेक होत नाही. माता कौशल्याचं हृदय शांत झालं. दुःखाचा आवेग ओसरला. दुःखामुळे अभिभूत झालेला, तिरोहित झालेला जो विवेक होता तो जागृत झाला आणि भरताला माता कौसल्या म्हणते, मम दुःखमिदं पुत्र भूयस समुपजायते शपथैः शपमानो हि प्राणान उपरुणत्सि मे.
तू म्हणतोयस ते योग्य आहे, पण त्याने मला दुःखच अधिक होत आहे. तुझं चित्त धर्मावरून कधीही विचलित झालं नाही. वत्स सत्य प्रतिज्ञोसी वत्स सत्य प्रतिज्ञो ही सताम लोकान वापसी. तू उत्तम लोकांनाच प्राप्त होशील. अशा प्रकारे दुःखामध्ये संपूर्ण रात्र निघून गेली. इथून पुढे मग दशरथांचं अंत्यकर्म, 13 दिवसांची सर्व कर्म झाली आणि त्यानंतर शत्रुघ्नाच्या चरित्रामध्ये जो प्रसंग पाहिला होता तो घडला. मंथरेला ओढत शत्रुघ्न भरतांसमोर घेऊन आले आणि भरतांनी समजावलं, स्त्री ही नेहमी अवध्य असते, हिचा वध करता येत नाही, हिला मारता येत नाही. कितीही राग जरी आलेला असला, कितीही दोषास्पद दोषपूर्ण असली तरी देखील मी हिचा वध केला. अरे मला आईचा वध करावा असं वाटलं, पण मी तसं केलं असतं तर जन्मभर रामदादा माझ्याशी बोलला नसता. हे असं कधी होत नाही, योग्य नाही. भरतांचा तिथे तो विवेक जागृत आहे. मातेची केलेली निर्भत्सना एकांतामध्ये, केवळ माता आणि ते असताना वेगळं आणि अनेक लोक समोर असताना शत्रुघ्नाने मंथरेची केलेली निर्भत्सना वेगळी. अयोग्य झालंय का, पापी आहेत का, आहेत, पण म्हणून शिक्षा व्हायची किंवा त्याच्यावरती जो काही निष्कर्ष व्हायचा तो योग्य प्रकारे धर्माने झाला पाहिजे. याच्यातील एक मानसिक भूमिका किंवा मानस शास्त्राच्या दृष्टीने विचार पहा. दोष झालाय, अपराध घडलाय, योग्य आहे, बरोबर आहे. त्या व्यक्तीला ते कळत नाहीये, शक्य आहे. त्याची जाणीव करून द्यायची आहे, गरज आहे. पण ज्या व्यक्तीला आपल्याकडनं काहीतरी दोषास्पद झालेलं आहे हे कळत नाही आणि त्याची जाणीव करून देताना ती सर्व लोकांच्या समोर करून दिली गेली, त्याची अवहेलना, निर्भत्सना अनेक लोकांसमोर केली, तर त्याला तो त्याचा अपमान वाटतो आणि माझं बरोबरच होतं हा भाव दृढ होऊ शकतो. आपली चूक मान्य करण्यापेक्षा तो अधिक दुरावतो. हा विचार आहे. भरतांनी त्यासाठी म्हणूनच शत्रुघ्नाला थांबवलं. मग इथून पुढे प्रसंग आता प्राप्त झालेला आहे, तो म्हणजे वसिष्ठ महामुनींनी सभा बोलावली. का? काही नाही, भरताला आता राज्याभिषेक झाला पाहिजे. पण भरत म्हणतात नाही. तिकडे जो संवाद झालेला आहे वसिष्ठ आणि भरत यांच्यामधला, फार सुंदर संवाद आहे. भरत तिथून मग पुढे त्या राज्याचा स्वीकार न करता, राज्याभिषेकाचा स्वीकार न करता प्रभू रामचंद्रांना परत आणण्यासाठी जातात. इथे प्रभू भरतांच्या चरित्रातले अजून जे काही कंगोरे आहेत, पैलू आहेत, ते आपल्याला पाहायचे आहेत. पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.